एका 5 वर्षाच्या अनाथ मुलाला एका श्रीमंत घरात आश्रय मिळाला. पण मुलगा म्हणून नाही, तर नोकर म्हणून. रोज अपमान, रोज अश्रू आणि एक दिवस त्याने घर सोडताना एकच वाक्य म्हटलं, "मी परत येईन, पण नोकर म्हणून नाही." तब्बल 18 वर्षांनी तो जेव्हा परत आला, तेव्हा त्याला पाहून ज्यांनी त्याचा अपमान केला होता, त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले. नेमकं असं काय घडलं? शेवटपर्यंत ही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. पावसाची रात्र होती. अनाथ आश्रमाच्या गेटसमोर एक 5 वर्षाचा एक मुलगा रडत बसला होता. त्याचं नाव आर्यन होतं. आर्यन आई-वडील कोण कुठे याचा त्याला काहीच पत्ता नव्हता. तेवढ्यात शहरातील श्रीमंत उद्योगपती विनायक देशमुख तिथून जात होते. त्यांनी आर्यनला पाहिलं आणि दया येऊन त्याला घरी आणलं. पण त्यांची पत्नी मालती खुश नव्हती. ती रागाने म्हणाली, "अनाथ मुलाला घरात ठेवायचं असेल तर नोकर म्हणून ठेवा, मुलगा म्हणून नाही." लहानगा आर्यन घरातली सगळी कामं करू लागला. स्वतःच्या वयाच्या मुलांना शाळेत जाताना पाहून तो फक्त दूर उभा राहून रडायचा. एक दिवस विनायकने आर्यनला विचारलं, "बाळा, तुला काय हवं आहे?" आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. तो हसत म्हणाला, "मला फक्त एकदा बाळा म्हणून मिठी मारा." हे ऐकताच विनायकच्या डोळ्यात अश्रू आले. पण दरवाजाजवळ उभी असलेली मालती हे सगळं पाहून संतापली. तिने आर्यनला जोरात एक चापट मारली आणि म्हणाली, "तुझी जागा या घरात नोकराचीच आहे, मुलाची नाही." त्या रात्री आर्यनने एक निर्णय घेतला, जो 18 वर्षांनंतर संपूर्ण देशाला रडवणार होता. त्या रात्री आर्यन खूप रडला, पण त्याने एक गोष्ट मनाशी पक्की केली. एक दिवस मी इतका मोठा माणूस बनेल की माझी ओळख माझ्या जन्माने नाही, तर माझ्या कर्माने होईल. दुसऱ्या दिवसापासून तो दिवसभर घरची कामं करायचा आणि रात्री रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. हे पाहून शेजारी राहणारे निवृत्त शिक्षक जोशी सर त्याच्याकडे आले. ते म्हणाले, "बाळा, शिकायची जिद्द असेल तर मी तुला मोफत शिकवीन." आर्यनच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हसू उमटलं. वर्षामागून वर्ष गेली. आर्यन 12वीमध्ये जिल्ह्यात पहिला आला. सगळीकडे त्याचं कौतुक झालं, पण मालतीला ते अजिबात आवडलं नाही. ती रागाने म्हणाली, "आता खूप शिकला, उद्यापासून या घरातून निघून जा." विनायकने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मालतीने आर्यनचं सामान घराबाहेर फेकलं. आर्यनने विनायकच्या पायाला स्पर्श केला आणि शांतपणे म्हणाला, "बाबा, तुम्ही मला आसरा दिलात, एवढंच माझ्यासाठी खूप आहे." हे बोलून तो रिकाम्या हाताने घर सोडून निघून गेला. पण जाता जाता त्याने विनायकला एक पत्र दिलं. त्या पत्रात फक्त एकच ओळ लिहिली होती, "मी परत येईन, पण नोकर म्हणून नाही." हे वाचताच विनायकच्या डोळ्यात अश्रू आले. पण 18 वर्षांनंतर आर्यन कोण बनून परत येणार होता? 18 वर्ष उलटून गेली. देशातील सर्वात यशस्वी तरुण उद्योजकांमध्ये आर्यन देशमुख हे नाव गाजत होतं. हजारो लोकांना रोजगार देणारी त्याची कंपनी आज कोट्यवधींची उलाढाल करत होती. पण यशाच्या शिखरावर पोहोचूनही तो स्वतःला अनाथच समजत होता. एक दिवस त्याला बातमी मिळाली, विनायक देशमुख यांची कंपनी दिवाळखोरीत गेली आहे. हे ऐकताच आर्यन काही क्षण शांत बसला. त्याच्या डोळ्यासमोर विनायकने दिलेलं पहिला घास, पहिलं प्रेम आणि बाळा म्हणून दिलेली हाक सगळं आठवलं. दुसऱ्या दिवशी आर्यन एका काळ्या गाडीतून देशमुख बंगल्यासमोर उतरला. बंगला आता ओस पडला होता. विनायक आजारी अवस्थेत खुर्चीवर बसले होते. त्यांनी आर्यनला पाहिलं आणि क्षणभर त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. "आर्यन, तू?" आर्यन धावत जाऊन विनायकच्या पायांना स्पर्श केला. विनायकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण मालतीने आर्यनकडे पाहताच मान खाली घातली. ती हळू आवाजात म्हणाली, "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करशील?" आर्यन काहीच बोलला नाही. त्याने आपल्या बॅगेतून एक फाईल काढली आणि ती विनायकसमोर ठेवली. फाईल उघडताच विनायकच्या हाताचे थरकाप उडाले. कारण त्या फाईलमध्ये लिहिलं होतं, "देशमुख कंपनी आजपासून पूर्णपणे कर्जमुक्त आहे आणि तिचा नवीन मालक आर्यन देशमुख आहे." हे पाहताच मालतीच्या डोळ्यात अश्रू आले. पण आर्यनने पुढे जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण घर स्तब्ध झालं. फाईल पाहताच विनायक यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, "बाळा, तू आमच्यासाठी इतकं का केलंस?" आर्यन हलकसा हसला आणि म्हणाला, "कारण जगाने मला अनाथ म्हटलं, पण तुम्ही मला जगण्याची संधी दिलीत." हे ऐकताच मालती जोरजोराने रडू लागली. ती आर्यनच्या पायाशी बसली. "मला माफ कर. मी तुला नेहमी नोकर समजलं, पण तू तर माझ्या मुलापेक्षाही मोठा निघालास." आर्यनने तिला उठवलं आणि म्हणाला, "आई, उशिरा का होईना, पण तुम्ही मला मुलगा म्हटलंत. माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे." तेवढ्यात घराच्या दरवाजावर टाळ्यांचा आवाज आला. बाहेर पत्रकार आणि टीव्ही चॅनलचे लोक उभे होते. त्यांनी आर्यनची मुलाखत घ्यायला सुरुवात केली. एका पत्रकाराने विचारलं, "तुमचं यशाचं रहस्य काय?"
आर्यनने शांतपणे म्हणाला, ज्यांनी मला अपमान दिला त्यांनी मला मजबूत बनवलं आणि ज्यांनी मला प्रेम दिलं त्यांनी मला माणूस बनवलं. सगळे टाळ्या वाजवू लागले, पण मुलाखत संपताच एक वृद्ध महिला गर्दीतून पुढे आली. तिने आर्यनच्या गळ्यातील जन्मखून पाहिली आणि थरथरत म्हणाली, ही ही जन्मखून माझ्या हरवलेल्या मुलासारखीच आहे. हे ऐकताच आर्यन स्तब्ध झाला. त्या महिलेच्या हातात 25 वर्षापूर्वीचा एक फोटो होता. तो फोटो पाहताच आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. वृद्ध महिलेच्या हातातील फोटो पाहताच आर्यन थबकला. फोटोमध्ये लहानपणीचा तोच चेहरा आणि गळ्यावरची तीच जन्मखून होती. महिला रडत म्हणाली, बाळा, 25 वर्षापूर्वी जत्रेत तू माझ्यापासून हरवलास. मी तुला प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात शोधलं, पण तू कधीच सापडला नाहीस. आर्यनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तो शांतपणे म्हणाला, आई, मला जन्म देणारी आई आज मिळाली, पण मला जगायला शिकवणारे बाबा तर विनायकच आहेत. हे ऐकताच त्या महिलेने विनायककडे पाहिलं. ती हात जोडून म्हणाली, तुम्ही माझ्या मुलाला आयुष्य दिलं. तुमचे उपकार मी कधी फेडू शकणार नाही. विनायक हसले आणि म्हणाले, आर्यन हा फक्त तुमचा नाही, तो आमचाही मुलगा आहे. मालती रडत आर्यनला मिठी मारली. बाळा, मला आई म्हणून स्वीकारशील? आर्यनने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, आई, माफी मागणारा माणूस नेहमी मोठा असतो. आजपासून माझ्या 2 आई आहेत. काही महिन्यांनी आर्यनने देशभरात कोणतंही मूल अनाथ नाही या नावाने एक मोठी संस्था सुरू केली. हजारो अनाथ मुलांना घर, शिक्षण आणि प्रेम मिळू लागलं. उद्घाटनाच्या दिवशी आर्यन मंचावर उभा राहून म्हणाला, माझं आयुष्य बदललं कारण एका माणसाने मला दया नाही तर संधी दिली. प्रत्येक अनाथ मुलाला दया नको, एक संधी हवी असते. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. विनायक, मालती आणि त्याची जन्मदाती आई तिघांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्या दिवशी आर्यनला फक्त त्याचं कुटुंबच नाही तर हजारो मुलांचं भविष्यही मिळालं. माणसाची किंमत त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने ठरते. प्रेमाने दिलेला एक आधार एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, जन्म देणं मोठं असतंच, पण एखाद्या अनाथ मुलाला प्रेम, आधार आणि आयुष्याची संधी देणं त्याहूनही मोठं असतं. या कथेने आपल्याला शिकवलं की माणसाची ओळख त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने ठरते. अपमानाला उत्तर सुडाने नाही तर यश आणि चांगुलपणाने दिलं तर एक दिवस जगही तुमच्यासमोर नतमस्तक होतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये सांगा आर्यनच्या आयुष्यातील सर्वात भावूक क्षण तुम्हाला कोणता वाटला. अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा चॅनल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन, मनाला भिडणाऱ्या आणि आयुष्याला नवा विचार देणाऱ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.